एकदा माझा स्टुडिओ झाला ना, बस 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 त्याच्या पैसे सुट्टे ठेवा तुम्हाला. 5 रुपयाने माझं काही कमी होत नाही. आलं बाई मेंढरे पेन्शन समोर. काय सासू बाई. देवा पांडुरंगा, हे इथे काय करतायत? अरे देवा, घरचे इथे आलेत, आता काय करायचं? विठ्ठला, अरे तू सांभाळ बाबा. काय हो सासूबाई, पाहिलं का माझ्या मैत्रिणीकडनं पैसे घेतले म्हणून एवढ्या गाडीतनं येऊ शकलो आपण. ते बी एसी. गुडघे आकडले नाहीत ना एसीत. नाही आखडले, उलट ना तुझं कौतुकच वाटलं बघ मला. म्हणजे इतक्या वर्षात का होईना आणि कर्ज काढून का होईना, पर माझ्या साऊच्या भेटीला तू 4 चाकी गाडीत ना आणलं मला. आणि ते बरोबर आहे, पण सगदेवा आला असता तर बरं झालं असतं रे. साऊची भेट झाली असते. रिकामटेकडे आहेत का होते? काम आहेत ना त्यांना. हो हो हा तर श्रीमंतांसारखं वागा ना. किती रडारड करता हो प्रत्येक गोष्टीवर. तो काम करतोय म्हणून तर आपण एवढं समजा घेऊन येऊ शकलो. बरं ते ओटीचं सामान आणलं का? मी पैसे दिले होते, बाजारात गेला होता, सगळं नीट आणलंय ना? हो सुनबाई, समजा आणलंय. नारळ, खण, टावेल, टोपी, साडी समजा आणलंय. ना म्हणजे कसे, आज एक श्रीमंत दुसऱ्या श्रीमंताला भेटणार आहे ना. माझं नाक नको कापलं जायला. नाही बरं, तुझं नाक नाही कापलं जाणार, कारण तू सांगितलं ना तसंच आणलंय तुझ्या टेटस नुसार. आय सी. म्हणजे हा सखदेव इथे काम करतो याबद्दल ह्या मूर्ख मुलीच्या घरच्यांना काहीच आयडिया नाहीये. पण नॉट टू वरी, मी आहे ना, मी सांगेन. काय हो, ही समोरची जागा गार्डन वाली कशी वाटते तुम्हाला? बरी आहे की. काय ना, माझा विचार आहे जो बंगला आहे ना आपण हिथच बांधून टाकू. काय वाटतं? हो चला. सो तू यांना सांभाळ, मी सगळं सांभाळतो. अरे पण ठीक आहे ठीक आहे. रामकृष्ण हरी. मेंढरांच्या घरी तुमचं स्वागत आहे. कशी सोन दादा? मस्त मस्त. या हा चला या 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 लवकर. हा, येतो येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, तुम्ही इथे अचानक? ते आम्ही आता श्रीमंत झालोय ना. म्हणजे होळीचं वाण द्यायचं होतं, परंपरा असते ना, त्यासाठी आलोय. मॉम, यू डोंट वरी, तुम्ही जा तुमच्या कामाला, मी बघते यांचं सगळं. हां, ॲक्च्युली आम्ही एका महत्त्वाच्या कामाकरता बाहेर निघालो होतो, त्यामुळे. हरकत नाही. काहीच गरज नाही. खरं तर आधीच या लोकांचा खूप त्रास होतोय, त्यात हा वर्तमान वर्तमान निघायचंय ना आपल्याला. येतो आम्ही. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. या या, बसा बसा. दमला असाल ना प्रवास करून? बस, मी सारंगला बोलावून आणते. आणि त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज पण. Where are you? अरे डोक्यावर बघ, डोक्यावर वर बघ. तिकडनं सरळ जा, वहिनी मागे मागे येते. मूर्तीत आहे. तुम्हाला चहा सांगू? कॉफी. कॉफी? पाहिलं का सासूबाई, आपण आता श्रीमंत झालो ना. पैशाची ताकद पाहिली का?
पांढरी पाल कशी चुरू चुरू गोड गोड बोलत होती आपल्याशी. हा एरवी कशी हाकू ए आम्ही श्रीमंत झालो बरं का. लय पैसा येणार आहे आमच्याकडे. लय प्लॅनिंग सुरू झालंय माझं. म्हणजे आम्ही असा एक मस्त मोठा टीव्ही घेणार आहोत 75 इंची आणि एखादा फ्रीज मोठा आणि एसी सुद्धा 4-5. एवढंच नाही, लवकरच आम्ही तुमच्यापेक्षा मोठा बंगला बांधू. साऊ बाळा बाळा कशी आहेस ग? तुम्ही कसे आहात? छान आहे. कशी आहेस बाबू? मी बरी आहे. सावळे ननन माझी माझी लाडकी ननन गती. तुला कळलंच असेल ना, आम्ही सगळे श्रीमंत झालो. हा तुला नाही का फोन करून दादानं सांगितलं हा नोकरीबद्दल. आता नाही पैसा येणार आहे आपल्याकडे. अरे दादा आला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हीच राहिले होते फक्त सांगायचे. आम्ही ना श्रीमंत झालोय. लय पैसा आलाय आता आमच्याकडं. स्टेटस. सुनबाई जावई बापू, ते होळीचा सण आलाय ना, त्याच वांड्याची परंपरा आहे, ती द्यायला आलो होतो. चला तू बी उभी राहा तिकडं. चला बसा बसा दोघं. बसा बसा बस बसा. ये. रामकृष्ण हरी. अहो हे काय करतं? अहो तशी रीत असते. बसा तुम्ही. होय ये काय. दादा हा दादाच. अगं लय बिझी आहेत त्या आजकाल. तुला माहितीये फोन केला ना तर साधा फोन उचलायला बी वेळ नाही ग त्यांना. तुला बघायचंय थांब फोनच लावते मी त्यांना. पाच तू किती बिझी आहेत. नाही नाही, फोन करायची काय गरज आहे? बिझी असतील ना कामात. सारंग कुठे गेलाय आणि हा सखदेव कुठे गेलाय? नाही नाही असं कसं. अहो आम्ही इकडं सह फॅमिली आलोय, त्यांना कळायला पाहिजे ना. फोन बी उचलतात की नाही ते बघू ना. वहिनी राहू दे ना. इकडे काय करतोस? लिफ्ट. मग पायऱ्यांनी जा. सखदेव कुठे? युजलेस. अजून लिफ्ट नाही आली. बटन कोण दाबणार लिफ्टचं?
What? ए हॅलो, बाहेर ये. बाहेर ये. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा जो गेम खेळताय तो मला कळत नाहीये. जास्त शहाणपणा नाही करायचा. गपचूप आता माझ्या मागे खाली यायचं. ओव्हर ऍक्टिंग बंद कर. नॉनसेन्स. नाही हो, लय बिझी आहे तो, फोनच नाही उचलला. काय झालं? एकदम शांत शांत आहात तुम्ही सगळे. नेहमीसारखं हा ही हू काही दिसत ना. ते कुठे बोल का बावलं, कुठे गेलं? हा बबलू राव. आता भाऊला आहे इकडे, म्हणजे बबलू आहे इकडेच आहे. ते असलं की कसं वातावरण. काय लपवत आहे का काय तुम्ही? काय टेन्शन आहे का तुम्हाला? हा वाटतं ना. नाही नाही. जावई बापू, उद्या घरी भजनाचा कार्यक्रम बी आहे. साऊला तेवढं पाठवा. आणि तुम्ही बी यात येळ काढून जमल्यास या. प्रयत्न करतो. येऊ का? अहो असं कसं, आता जेवूनच जा. आता ते आपल्याकडे कशाला जेवतील, ते हॉटेलला जाऊन जेवतील ना. हॉटेलमध्ये? 5 स्टार हॉटेलमध्ये. तिकडे जेवणार आता आम्ही. काय हो? रामकृष्ण हरी. बाय बाय. चला बाहेरपर्यंत सोडायला तुला. ये. कसली गडबड चालू आहे वहिनी? काही नाही. सावली आहे. हे घ्या. काय द्यायचंय? तुम्हाला नेहमी मनातलं कसं कळतं? अरे कोण आहे मी? जायचंय ना? जायचं आहे पण आणि नाही पण. अरे वा, तुला पण कोडं घालता येतं? कोडं काय त्यात? मी जर गेले तर इथे तुमची काळजी घ्यायला कोणी नाही, आणि तिथे नाही गेले तर माझ्या घरचे दुखावते. या वेळेला काय करू हे मित्राला विचारावंसं नाही वाटत तुला? कोण? अगं मी मित्र आहे ना मी तुझा. मानतेस ना मला? हो हो, सांगा काय करू? मला असं वाटतं की तुझा काळजी नको करू, मी मॅनेज करेन. 1-2 दिवसासाठी जा, त्यापेक्षा जास्त नाही. काय ऐश्वर्या मॅम आज एकदम आपटा धोपट? सॉरी. मॅडम, काय आहे तुझं?
मगाशी तुझ्या घरचे आलेले तेव्हा का लपलेलास? ऐश्वर्या हळू, तो तुझं काम करतो याचा अर्थ तू विकत नाही घेतलंस त्याला. लेट मी हँडल इट. ओके, इंटरप्ट नाही करायचं. जेव्हा मला गरज होती तेव्हा तेव्हा कुठे होतास? अरे गेला असेल कुठेतरी कामानिमित्त, त्यात काय. नाही साहेब, कामानिमित्त कुठेच गेलो नव्हतो मी, इथेच होतो. गरज होती, मजबुरी होती, म्हणून हे काम पत्करलं. माझ्या घरच्यांना नाही माहित हो की मी माझ्या बहिणीच्याच घरी नोकर म्हणून काम करतोय ते. तू नोकर म्हणून नाहीयेस आणि समजूही नकोस. तू सावलीचा भाऊ आहेस आणि आणि आमच्यातलाच एक आहेस. आमच्यातला एक नाहीये. तुला मी कामावर हायर केलं, त्यामुळे मला गरज असेल तेव्हा हजर राहायचं, कळलं? कॉफी. ठेव तिकडे. काय काय आता जाऊन काम करा. मॅडम, ते आमच्या घरात म्हणजे रीतच आहे तशी, पायंडाच आहे. मग तर घरी जायचं होतं. आय सी, सुट्टी हवी आहे? होय. आत्ताच कामाला लागलायस ना? नाही मिळणार सुट्टी, काम कर जाऊन. नका नका हो मॅडम, असं नका करूस. अहो देवाचं काम आहे ते. विठ्ठलाला तुळशी हार घालायचं मन माझ्याकडे आहे बघा. आय डोंट केअर. आणि तसंही तुझा देव सर्वत्र आहे ना, मग इकडे कर पूजा. तुझी ती मूर्ख बहीण आमच्या किचन मध्येच राहते, तिकडे एक छान देवाची मूर्ती आहे, तिकडे चढव मानाचा तुळशी हार. ऐश्वर्या बस. हा जस्ट शट अप. मध्ये बोलायचं नाही हा. मागची बाग जाऊन साफ कर, रिकामं बसायचं नाही. जा. होय. हे दादा, हा. दादा इथे बस. अरे बस. दादा, मी पाणी घेऊन येते. ए, थांब साहू, नको काय आणूस. बरं वाटतंय मला. आता तुझ्या घरच्यांनी बघितलं ना तर म्हणतील भावाची सेवा करते म्हणून. बरं वाटतंय. दादा, मी काय म्हणते, आपण उद्या आपल्या घरी जाऊया. आणि तुला शपथ आहे, तू तिथे गेल्यावर इथे यायचा हट्ट करू नकोस. ए साहू, अजून किती दिवस तुझ्या जीवावर जगायचंय? मला माझे भोग भोगू देत. मी नाही येणार घरी. दादा, मी तुझं काही ऐकणार नाही, तुला यावं लागेल. अगं ऐश्वर्या मॅडमने सुट्टी नाही दिली का मला? काय? होय. आणि तसं बी हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे माझी. मला माझी इथली कामं करू देत. आणि ऐश्वर्या मॅडमने नाही सांगितलंय, त्यांचं ऐकलंच पाहिजे ना मला. आणि सारंग सरांचं? अगं पण ऐश्वर्या मॅडमने मला कामाला लावलंय नाही तर. दादा, तुला माहिती आहे ना, तू घरी नाही आलास तर आपल्या घरचं दुःखी होतील. काय कोण नाही काय दुखी मला. या कॅपलाला मी इथूनच विठ्ठलाला हात जोडतो आणि सांगतो, अगं विठ्ठलालाच मला इथं पाठवलं आहे ना तुमची सेवा करायला. आणि त्यातून जो मोबदला मला मिळेल ना, त्यातून घरच्यांची सेवा होणार आहे. एवढंच पाय ग. चल जा तू जा, मला माझी कामं करू दे. तू नको काळजी करू. दादा, मी नाही. जाऊ जा तू. दादा, जा जा म्हणला. काळजी घे.